डॉक्टर गौरी पालवे गर्जेंच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मोहज देवठे या गावात डॉक्टर गौरी पालवे यांच्यावर तणावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले। डॉक्टर गौरी ही आत्महत्या करणारी नसून ती एक लढवय्या मुलगी होती। मागील काही दिवसांपासून तिचा अनंत गर्जेंकडून छळ केला जात होता असं गौरीचे मामा देखील म्हणतात। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे। गौरी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधलाय आपले प्रतिनिधी संतोष आवारे यांनी। 1 वाजता ड्युटीवरून आली, मग त्यानंतर 1 ते 6च्या दरम्यान त्यांच्या दोघांमध्ये काय घडलं काय झालं आम्हाला कुणालाच काहीच कल्पना नाही। मग फोन बिन सगळं बंद सगळं, मग त्यांनी काहीतरी केलं तिला, आम्हाला कुणालाच काही माहित नाही। तू बरोबर व्यवस्थित बोलत होती आतापर्यंत? आमचं बोलणं बिलणं सारखं चालू होतं, कंटिन्यू एकदम व्यवस्थित होतं, असं काही नव्हतं। आणि मध्ये मध्ये म्हणजे म्हणत होते की मला असं असं होतंय, म्हणजे टॉर्चर करते तर त्रास देते तर, पण आम्हाला वाटलं होऊन जाईन मुलगी आहे। पार पडलेले पाथर्डी तालुक्यातील मोहज देवडे या गावात आता काही वेळापूर्वीच डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले, पण यावेळी जे गौरीचे कुटुंबीय आहेत त्यांनी एक आक्रमक भूमिका घेतली होती। या संदर्भात आता आपल्यासोबत गौरीचे मामा मामी आणि काही ग्रामस्थ आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ। मामा, काय सांगताल की आज अंत्यविधी इथं करण्यात आला, तर यावेळी कुठेतरी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, ते नेमकं काय प्रकरण घडलं? आम्ही अंत्यविधी त्यांच्या घराच्या समोरच करण्याचं ठरलं होतं, पण त्यांचं म्हणणं आलं की थोडं साईटला घ्या। आम्ही त्यांचं गावकऱ्यांचं त्यांचं ऐकलं, ठीक आहे साईटला घेऊन, पण साईटला घेतल्याच्या पुढं सगळं केल्याच्या पुढं त्यांचं गावाची आरमुठीपणा ते त्याचा गौरीचा त्यांनी छळून मारून टाकून त्यांची पण दादागिरी आपण आम्हाला ऐकायची, आम्हाला हे करायचे पडले की त्यांनी साईटला घेऊन पण सांगतात की नाही आता इथून उचलून आपल्याला बाजूला घ्यायची, दादागिरी की आम्हाला दादागिरी दाखवते तिथं। असं नाही करायला पाहिजे। गावाने पण त्यांच्या समजून घ्यायला पाहिजे की त्यांची मुलगी गेली, ठीक आहे, पण गावाने पण त्यांच्या आडमुठेपणा दाखवला व ताईने पण याला कठोर कारवाई असे आदेश द्यावेत आणि आम्हाला न्याय मिळावा। कारण हे प्रकरण तुम्ही सगळ्यांनी उचलून धरावे, कारण की ती डॉक्टर होती, ती मरणारी मुलगी नव्हती, ती खूप चांगली मुलगी होती, लढाऊ मुलगी होती, याने तिचा छळ केला। या संदर्भात डॉक्टर गौरी यांनी तुम्हाला काही सांगितलं होतं की अशा प्रकारचा छळ चाललाय इतक्या दिवसापासून, असं काही तुमचं बोलणं झालं होतं? तिचे फोन यायचे, मामीला यायचे, तिच्या आईला यायचे, पण आम्ही म्हणायचो नवीन लग्न आहे चला चालूच असतं, पण ती खूप खतरनाक व्यक्ती निघाला। ती सांगायची मामीला की कसा त्रास देतोय तो, बेल्ट मारायचा, पागलवणी करायचा म्हणले। आता काय नेमकी तुमची भूमिका काय, मागणी काय राहणार तुमची? आता महाराष्ट्राला एवढंच सांगणं आहे, यांनी असं केलं याला अटक करून याला कठोर कारवाई व्हावी, शासन व्हावे, आम्हाला न्याय मिळावा, बस एवढंच मागणी आहे। निश्चितच आपले मामी त्यांचे आपल्या सोबत आहेत। मामी, काय सांगतात, कधी तुमची या संदर्भात चर्चा झाली, काही बोलणं तुमचं होत होतं? आता मागे 1-2 महिन्यापूर्वी आमची म्हणजे बात व्हायची की असं असं होतंय म्हणून, ते रिपोर्ट वगैरे पाहिले त्यामुळे, आणि हे असं त्रास झाल्यामुळं मग ते त्यांना वाटायचं की माझं बाहेर येईन म्हणून मग ते असं करायचे, त्रास द्यायचे ते। साधारणतः किती दिवसापासून हा त्रास चालू होता? दसऱ्यापासून, दसऱ्याच्या शिफ्टिंग मध्ये त्यांचं रिपोर्ट वगैरे सापडले, तेव्हापासूनच त्रास चालू केला त्यांनी। काय नेमकं काय रिपोर्ट होते, काय सापडलं नेमकं? ते अबॉर्शन केलेलं होतं, पहिल्या पत्नीचं अबॉर्शन केलेलं होतं, आणि तिचं रिपोर्ट की पती म्हणून अनंत कर्जे लावलेलं होतं नाव, असे रिपोर्ट सापडले होते। मग त्यांना वाटायचं माझं जगासमोर येईल म्हणून त्यांनी तिला गौरीला त्रास चालू केला। या संदर्भात तुम्ही त्यांच्या घरच्यांशी काय असं तुमचं बोलणं झालं की गौरीला असा त्रास आहे, या संदर्भात तुम्ही काय? नाही, म्हणजे आमचं सगळ्यांचंच बोलणं व्हायचं, पण आम्हाला वाटायचं की नवीन संसार होईन, म्हणजे त्यांना कळत नसतं, ते पण असतात नादान, त्याच्यामुळे आम्हाला वाटलं होऊन जाईन, चालून जाईन पुढं, पण हे असं सगळं घडण असं वाटलं नव्हतं। आता काय नेमकी तुमची भूमिका काय, आता काय मागणी राहणार तुमची? मागणी आमची फक्त की आम्हाला न्याय हवा,
आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा हवी. आणि निश्चितच काही ग्रामस्थ देखील आपल्या सोबत आहेत की दादा काय सांगतात की आज जी घटना घडली आहे काय नेमकी तुमची आता भूमिका आहे? आता जी घटना घडली एकदम वाईट घटना घडलेली आहे. आणि याच्यात पंकजा ताईचा पी असल्यामुळे ताईने याला पाठीशी घालू नये. याला जेवढी कठोरात कठोर कारवाई करता येईल तेवढी ताईने याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी. निश्चितच या प्रकरणात जे आनंद गरजे आहे त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मृत डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांची मागणी आहे. संतोष आवारे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.